कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणाऱ्या विल्सन पुलाचं आज 100व्या वर्षात पदार्पण झालं। हा पूल कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचा एक भाग असून शहराच्या तटबंदी बाहेरील भागाला जोडण्यासाठी बांधला गेला होता। हा पूल आजही कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीसाठी 100व्या वर्षातही खंबीरपणे उभा आहे। मात्र त्याचं ऐतिहासिक महत्त्व जपण्याची आवश्यकता आहे। कोल्हापूर शहरात जयंती नाल्यावर 7 पूल बांधण्यात आलेत। त्यापैकी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणारा विल्सन पूल छत्रपती राजाराम महाराज यांच्या विनंतीवरून बांधण्यात आलाय। 3 नोव्हेंबर 1926 ते 12 एप्रिल 1927 या काळात सुमारे 70,000 रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलाय। लेडी उयल्सन पूल या नावानं बांधण्यात आलेल्या या पुलाचं 13 एप्रिल 1927 रोजी मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर नामदार सर लेल्सी उयल्सन यांच्या हस्ते करण्यात आलं। कालांतरानं या पुलाचं नाव विल्सन पूल झालंय। दगडी बांधकाम झालेल्या या पुलाची लांबी 40 फूट असून रुंदी 40 फूट आहे। दोन्ही बाजूला फुटपाथ असून त्यावर तत्कालीन बिडाचं रेलिंग उभारण्यात आलंय। ते आजही सुस्थितीत आहे। मोठी 3 वाहनं एकाच वेळी जातील एवढी रुंदी असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे। मात्र पुलाच्या दगडी भेगांमध्ये पिंपळाची झाडं वाढत असून दगडाच्या भेगा रुंदावत आहेत। अत्यंत मजबूत बांधकाम असलेल्या या पुलाच्या भिंतीवर वाढलेली झाडं झुडपं वेळच्या वेळी काढली तर अजून हा पूल 50 वर्ष सुस्थितीत आणि भक्कम राहील। संस्थान काळात उभारलेल्या या भक्कम पुलाची डागडुजी करण्यासह त्याचं ऐतिहासिक महत्त्व जपण्याची गरज आहे।